नमस्कार, मी त्रिशाली मगरे. MVTVच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. रविवारी नेहरू जुईपाडा वॉर्ड क्रमांक 86 बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन संपन्न. इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिर श्री क्षेत्र नेहरू येथे गुरुवार पौर्णिमा उत्सव मोठ्या थाटात साजरा. आमदार मंदा म्हात्रे या कार्यक्रमास उपस्थित. ज्ञानप्रसारक भजन मंडळाच्या वतीने करावे येथील विठ्ठल मंदिरात गुरुपौर्णिमा कार्यक्रम आयोजन. पालिकेत आता भाजपाची संघटना. नेहरू जुईपाडा वॉर्ड क्रमांक 86 येथे बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन संपन्न. या कार्यक्रमास माननीय आमदार मंदाताई म्हात्रे व अनेक मान्यवर उपस्थित. रविवारी नेहरू जुईपाडा वार्ड क्रमांक 86 येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमास माननीय आमदार मंदा म्हात्रे, महापौर माननीय श्री सुधाकर सोनवणे, उपमहापौर माननीय श्री अविनाश लाड, स्थायी समिती सभापती माननीय श्रीमती शुभांगी पाटील, उद्यान व शहर सुशोभीकरण समिती सभापती माननीय श्रीमती तनुजा मडवी व प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती रुपाली किस्मत भगत, परिवहन समिती सदस्य काशीनाथ पाटील, अन्य मान्यवर व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. रविवारी नेहरू जुईपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेने बनविलेल्या बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन सर्वांच्या उपस्थितीत संपन्न झाले. जुईपाड्याच्या नगरसेविका तनुजा मडवी यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित आमदार मंदा म्हात्रे यांनी बहुउद्देशीय इमारत पालिकेने बनवल्याबद्दल महानगरपालिकेचे कौतुक केले व ही इमारत महानगरपालिकेने आपल्या ताब्यात ठेवून कमी चार्ज लावून ती लोकांना उपलब्ध करून द्यावे असे मनोगत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन सुभाषभाई पाटील, त्याचप्रमाणे आमच्या भगतताई आणि सदस्य झालेले आहेत. त्याच्या कालावधीमध्ये या इमारतीसाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर ही इमारत आणि इतर आपल्या सगळ्या नगरसेविका इत्यादी निघणार आहे ती बहुउद्देशीय इमारत उभी राहिलेली आहे. महापौर साहेब या गावासाठी एक चांगली इमारत बघून मनाला खूप आनंद झालेला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या चांगल्या कामाचं उद्घाटन होत आहे. या इमारतीचा वापर या त्या ग्रामस्थांना करताना महापालिकेचं या इमारतीवर अंकुश राहिलं तर निश्चित स्वरूपात साफ स्वच्छता मेंटेनन्स वगैरे हे टिकून राहील. कारण एवढा मोठा परिसर खरं तर नवी मुंबईमध्ये महिलांमध्ये बहुउद्देशीय इमारतीचं ते पाहत आहे असतील पण मी आज ते उद्घाटनाला आल्यानंतर इथे पाहिलं मला खूप आनंद होतोय की अशी इमारत चांगली राहिली पाहिजे आणि ग्रामस्थांनी सुद्धा हिला चांगल्या पद्धतीने वापरली पाहिजे. कारण अशा इमारती शहरासारख्या ठिकाणी निर्णय उद्दीर झालेला आहे आणि त्या महानगरपालिकेने इतकी मोठी इमारत आज उभी करून आपल्याला अतिशय एक चांगलं योगदान महापालिकेने दिलेलं आहे. महापालिकेला आणि महापौरांना माझं एवढंच सांगणं आहे की इथे काय करा बरेचसे बहुउद्देशीय केंद्र बनलेले आहे पण ती तिथल्या स्थानिक नगरसेवकाच्या ताब्यात गेल्यामुळे तिथे एकाच पार्टीचं साम्राज्य चालतं तर सर्व लोकांना तिथे त्याचा उपयोग झाला पाहिजे. म्हणून महापालिकेने मिनिमम चार्ज लावून हे बहुउद्देशीय केंद्र महापालिकेच्या ताब्यातच ठेवावं तसं आम्ही आयुक्तांना सुद्धा पत्र देणार आहोत. कारण कसं आहे लोकांच्या पालिकेमध्ये येणारा प्रॉपर्टी टॅक्स या प्रॉपर्टी टॅक्समधून आपण गावाला केलेला शहराला सुविधा देतो. हे काय कोणाच्या घरातल्या पैसे बहुउद्देशीय केंद्र होत नाही. हे बहुउद्देशीय केंद्र हे तुमच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून होतं आणि तुमची ही जरूरत आहे. तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या महिलांना तिथे काम करण्याची चांगली संधी प्राप्त होणार आहे. महापौर साहेब होतीलच. महापौर साहेब मला विनंती आहे की बहुउद्देशीय केंद्र बनताना इथे यांच्यासाठी काहीतरी एखादे क्लासेस चालवावे. मग महिला असतील, तरुण मुलं असतील, कराटे क्लासेस असतील, मुलांना चित्र क्लास करणार असतील, अशा वेगवेगळ्या
महाराष्ट्राची महामाईच्या हे उद्घाटन अतिशय चांगल्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत होत आहे. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. तशाच गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. तसेच महापौर सुधाकर सोनवणे यांनी परिवहन समिती सदस्य काशीनाथ पाटील व अन्य मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमास उपस्थित नवी मुंबई महापौर सुधाकर सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेने बऱ्याचशा इमारती बनवल्या, परंतु त्या बनवल्यानंतर त्यांना मेंटेन करणं ही सगळ्यात मोठी समस्या. कारण एखादी वास्तू बनवणं सोपं असतं, तिला मेंटेन ठेवणं हे सोपं नसतं. आणि म्हणून त्या इमारती काही लोकांनी त्या कमर्शियल केल्या, त्यामुळे ते मेंटेन करू शकले. परंतु नवी मुंबई महानगरपालिका ही काही प्रॉफिट मेकिंग कंपनी नाही आहे. त्यामुळे जनतेसाठी निर्माण केलेली वास्तू त्या सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा प्रकारे तिचं भाडं ठेवून ती कशी लोकांच्या उपयोगात आणता येईल याचा निश्चितपणे विचार त्या ठिकाणी केला जाईल. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनीही बहुउद्देशीय इमारत येथे महापालिकेने बनविले व तिचे आज उद्घाटन येथे करण्यात आले त्याबद्दल आनंद व्यक्त केला. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह सूरज कांबळे, MVTV. रविवारी नेरूळ येथे इच्छापुती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिरात सालाबाद प्रमाणे यावर्षी संस्थेच्या वतीने आषाढ पौर्णिमा उत्सव केला थाटात साजरा. रविवारी श्री क्षेत्र नेरूळ येथे इच्छापुती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिरात सालाबाद प्रमाणे यावर्षी संस्थेच्या वतीने आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुवास पौर्णिमा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार मंदा म्हात्रे यांनी इच्छापुती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिरात जाऊन ब्रह्मचैतन्य श्री सद्गुरू दिगंबर स्वामी यांचा चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला. तसेच श्री दत्तगुरूंच्या पादुकांवर डोके ठेवून आशीर्वाद घेतला व आरती केली. यावेळी दीपाली सावंत यांनी आमदार मंदा म्हात्रे यांना हळदी कुंकू लावून श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच 10वी 12वी पदवीधारक व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांना आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचे गुण गौरव करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार मंदा म्हात्रे यांनी इच्छापुती श्री दत्त दिगंबर मंदिराला मदत दिली. या कार्यक्रमास उपस्थित आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरुपौर्णिमेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. आणि आपण सर्व गुरूंचं दर्शन घेण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या मंदिरामध्ये जमलेलो आहोत. मी सुद्धा दत्त माऊलींचं दर्शन घेण्यासाठी नेहमी येत असते, पण ज्यापासून निवडून आले त्यापासून बाबांचा मला आशीर्वाद आणि आईंचा आशीर्वाद लाभलेला आहे. मला जेव्हा पण फोन केला की पाहिजे असते या आम्हाला तुम्हाला भेटायचं, मी त्यावेळी आज्ञा पाळून बाबांची ताबडतोब येते, वेळात वेळ काढून येते. आजचा दिवसच असा आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये की आपल्या जीवनात गुरु नसला तर आपल्याला मार्ग कोण दाखवणार. म्हणून आपण प्रत्येक जण कुठे ना कुठे कोणाला आणि कोणाला गुरु मानतो आणि त्याची आज पूजा करतो. आणि त्यासाठी हा गुरुपौर्णिमेचा दिवस आजचा खूप शुभ मानला जातो. आणि बाबांनी वैभव इथे नेरूळमध्ये जे उभं केलेलं आहे, एक तुमच्या आमच्यासाठी एक शांती विद्यापीठच इथे आहे. आपल्याला आल्यावर इथे थोडं मनाला शांती मिळते. आपण सर्व विवेचनातून पार पडतो आणि सद्गुरूंच्या मागे आपण लागतो. त्यासाठी कुठेतरी स्थान असावं, त्याच्यासाठी गुरु असावा लागतो. आणि बाबांच्या रूपामध्ये आज नेरूळच्या ठिकाणी बाबांनी जे दत्त माऊलीचं देऊळ उभं करून तुम्हा आम्हाला सगळ्यांना एक शांतीचं स्थान निर्माण करून दिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी शुभेच्छा तर देतेच, पण बाबांचे आणि आईंचे खूप मी शतशः आभारी मानते की लोकांच्या सेवेसाठी तुम्ही जे इथे काम करताय ती सेवा कधीच व्यर्थ जात नसते. या सेवेचं फळ आज जीवनामध्ये तुम्हाला भगवंत देतच आहे. आणि तुमच्या डोळ्यात देखील आज एवढी मोठी अमाप गर्दी जी आहे की तुमच्यावर विश्वास ठेवून, आज देवावर विश्वास ठेवून आज गुरुपौर्णिमेला तुम्हाला शुभेच्छा द्यायला जमते. मी मनापासून सगळ्या आपल्याला मला बोलवून मान सन्मान दिला, या व्यासपीठावर बसण्याची मला मुभा करून दिली, माझ्यात पात्रता आणून दिली, मला
एक तुम्ही आत्मविश्वास माझा जागवला त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपले सर्वांचे मनापासून आभार मानते. देवस्थानची जेवढी मंडळी आहेत, मग रवी डोले असतील, पुजारी असतील, येथे काम करणारे असतील, यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. आपण सर्वांनाही देते. आपण सर्व मोठ्या संख्येने मला मतदान देऊन एक महिलेच्या हातात, एक आईच्या हातात नियोजनाची दोरी दिल्यामुळे मी खूप मनापासून आपल्याला शुभेच्छा देते. कारण सगळ्यात जास्त बाबा मला महिलांनी मतदान केलं. 35,000 महिला माझ्या मागे ठामपणे उभ्या आहेत. आमचे बंधू पण वाढले, पण विशेषतः आपली आई जी असते ती घर चालवते. ती जरी अडाणी असली तरी तिला घरात काय पाहिजे काय नाही पाहिजे, मार्केटला गेले तर ती 100ची नोट जरी दिली तर भाजी व्यापाराकडनं बरोबर पैसे आणते. आणि महिला ही नियोजन चांगलं करू शकते शहराचं घराचं. आणि तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी तुम्हा महिलांचे आणि बंधूंचे सगळ्यांचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक दत्त मंदिरात दर्शनासाठी उपस्थित होते. श्री क्षेत्र नेहरू इच्छापुती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिरात मोठा उत्साह, आनंदात भक्तिमय वातावरण. गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसे, MVTV. ज्ञानेश्वर प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने करावे येथील विठ्ठल मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम आयोजित. ज्ञानेश्वर प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने करावे येथील विठ्ठल मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार मंदा म्हात्रे, पुजारी पंढरी बुवा, जयवंत तांडेल, रवींद्र नाईक, मिलिंद भोईर, विरसन कडू, पंढरीनाथ मडवी, विजय नाईक, पंकज म्हात्रे, जानुबाई नाईक, सतीश तांडेल, भजन मंडळी, नागरिक व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. गुरुपौर्णिमेनिमित्त विठ्ठल मंदिर फुलांनी सजवले होते. विठू माऊलीला बुंदी, आंबा, विविध प्रकारची फळे, पुरी यांचा नैवेद्य दाखवण्यात आला होता. आमदार मंदा म्हात्रे यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल माऊलीचे दर्शन घेतले, पूजा केली. यावेळी ज्ञानेश्वर प्रसादिक भजन मंडळाच्या वतीने महिलांनी आमदार मंदा म्हात्रे यांना हळद कुंकू लावून श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात उपस्थित आमदार मंदा म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंदिरामध्ये होत आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनी देवाला जो नैवेद्य दाखवत आहे तो अतिशय नैवेद्य बघून प्रसन्न, जर आमच्या देवाचं किती प्रसन्न होत असेल. कारण पुराणामध्ये लिहिलेलं आहे की आपलं मंदिर घरात छोटं का मंदिर असेल ना, पण ते मंदिर सजवलेलं असलं पाहिजे. साधी आजूबाजूची फुलं आणून सजवलं पाहिजे, त्यांना वस्त्र घातलं पाहिजे, त्यांना नैवेद्य दिला पाहिजे. त्यामुळे देव प्रसन्न होतो आणि सदैव आपल्या घरामध्ये त्या देवाची जागरूकता, प्रसन्नता ही राहते. आणि त्यामुळे आपण आपल्या देवामध्ये नेहमीच घरामध्ये पूजा अर्चा करून देवाला सुंदर ठेवायचं काम करतो. कारण घर जसं आपण सजवतो त्याप्रमाणे देवाला सुद्धा हा जीवनात सजवला पाहिजे. आणि आज त्याचं प्रतीक या खराब गावामध्ये मला या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये बघायला मिळालं. मनातून आनंद झाला. मी संपूर्ण गावकऱ्यांना मनापासून त्याच्यासाठी धन्यवाद देते. इथे सगळे मान्यवर उपस्थित आहेत. काल पंढरीचा फोन आला की काही तुम्ही यायचं आहे, मी नक्की येईल देवळात, मला कधी बोलवा, तर मला वेळायचं तर मी नक्की वेळापैकी पाणी येतेच. पण आज आनंद वाटतो की आपली संस्कृती, आपली परंपरा ही तुमच्यासारख्या ग्रामस्थांनीच टिकून ठेवलेली आहे. गुरुपौर्णिमेला आपण नेहमी म्हणतो गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा आणि गुरु साक्षात करून आपण सुरुवात करतो. तर ही आपली संस्कृती, आपले संस्कार आहे, हे टिकवण्याचं काम आपले ग्रामस्थ करतात. मी जिथे जिथे गावाच्या मंदिरात जाते तिथे तिथे नेहमीच आषाढी एकादशी असेल किंवा हनुमान जयंती असेल, रामनवमी असेल, असे अनेक उत्सव आपल्या गावागावातून मोठ्या प्रमाणात पूर्वी परंपरेनुसार आजही होतात. जत्रा होतात. जत्रेत यात्रेत आपण पाहुण्याला बोलून त्याचं स्वागत करतो. आणि खरोखर जी परंपरा टिकवण्याचं काम या गावागावातून आपण सगळे लोक, नाईक असतील, मंडळी असतील, सर्व आमचे स्वातंत्र्य असतील, यांनी केलेल्या आपल्या भगिनी, सगळ्यात जास्त काकड आरती असेल किंवा
एक बजेट ठेवून पहिलं दुसरं तिसरं आणि त्याचा सन्मान करून काय मला खूप आवडतं आहे जेव्हा गावात 9 दिवस नवरात्री असते तर प्रत्येक गावातले महिला आपल्या भगिनी भजन घेऊन येतात आणि त्या भजन करतात, प्रसाद देतात, घेऊन जातात. पण इतकी आस्था असते महिलांना जास्त. आणि मी नवरात्रीचं आमंत्रण तुम्हाला आजच देते, कारण सगळ्यांच्या घरी येऊन मी काय आमंत्रण देऊ शकत नाही. तुम्हीच तुमच्या आजूबाजूला सांगा की काही नवरात्रीत आपल्याला बोलवलेलं आहे, गोरगरी माता मंदिर आहे. मंदिर बांधणं सोपं आहे, पण मंदिर हे चालवणं, मंदिर टिकवणं, मंदिराची स्वच्छता, पवित्रता ही टिकवणं फार मुश्किल असते. आणि त्याच्यामुळे जी समिती कमिटी हे सगळं काम करत असतात आणि त्यांना आमदार आमच्या भगिनी या लावत असतात. आज एवढ्या नैवेद्यामध्ये वडे बघितले, वडे सुद्धा आमच्या भगिनींनी करून आणलेले दिसतात. आता हे मेंदू वडे आहेत का आपले वडे आहेत आधी मला माहिती नाही, पण दोन्ही सेम साईज दिसतात. पण छान वाटलं सगळे बघून. आणि खरोखर तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मी मनापासून शुभेच्छा देते की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा कोणाला तरी गुरु मानावं लागतं आपल्याला. कधी कधी आपले आई वडील असतात, कधी शेजारी असतात, कधी नेहमी मार्गदर्शन करणारे गुरु असतात. माझे सुद्धा गुरु आहेत, ते दत्तगुरु आहेत आणि त्यांना मी गुरु मानलेलं आहे लहानपणापासून आणि त्यांची भक्ती पण मी करत आहे. आयुष्यात कुठेतरी गुरु आहे आपल्याला आशीर्वाद द्यायला पाहिजे असतात आणि म्हणूनही गुरुपौर्णिमा साजरी होते. आपण पण कोणाला तरी गुरु मानून एक संकल्प सोडून जीवनात पुढचं धैर्य गाठलं पाहिजे. सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आपली काही कामं असतील, आता मी राजकीय बोलते तर माझ्याकडे नक्की घेऊन या. माझं घर सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या खाली माझ्या घराचं ऑफिस आहे, पंढरीपूर आहे, तिथं विजय नाईक आहे, जयवंत नाईक आहे, रवींद्र नाईक आहे, नाईक आहे. आपण बऱ्याच जणी ते जाणून वगैरे शहरामध्ये पूर्वीच्या परिचयाचे कार्यकर्ता बसलेले आहेत, ताई आहेत, कामेंटरी आहेत. कधी आणा मी कामाची नक्की करेन. धन्यवाद. जय हिंद. तसेच विठ्ठल मंदिरात उपस्थित कीर्तकारांनी गुरुपौर्णिमेविषयी अधिक माहिती दिली. आणि प्रत्येक सद्गुरू असतो, गुरुचा आपण हे करत नाही, गुरु दोन्ही बाजूने असतात. सद्गुरू असतो, सद्गुरूचं यावेळी कोणी नसतं. तर आता की मला तुम्ही सर्वच आता निवृत्ती प्रमाणे दिसतात आणि सर्व फक्त बाईप्रमाणे दिसतात, एवढं करून अशा प्रकारे मोठ्या उत्साहात, आनंदात व भक्तिमय वातावरणात देवाला विविध पक्वानांचं नैवेद्य दाखवून करावे येथील विठ्ठल मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह सूरज कांबळे, MVTV. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या येथील सत्ताधाऱ्यांबद्दल कमालीची नाराजगी पालिकेत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या येथील सत्ताधाऱ्यांबाबत कमालीची नाराजगी पालिकेत आहे. त्यातच पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम स्थानिक राज्यकर्त्यांनी केल्याने नाराज कामगारी संघटनांनी आमदार मंदा म्हात्रे यांची त्यांच्या स्थानी भेट घेतली. या भेटीत भाजपाच्या भारतीय मजदूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा झाली. तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवाईमुळे अनेकांना उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा त्रास झाला होता. महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये ताण व तणाव असतानाही सत्ताधाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे चालणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र तेव्हा कोणीच वाली नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. याचा सध्या पालिका कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. मुंडेंच्या काळात केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे आजही काही अधिकारी घरीच आहे. अशा अधिकाऱ्यांवरची कारवाई मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे. या मागणीसाठीच महापालिकेचे काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी मंदा म्हात्रे यांची भेट घेतली. तत्कालीन आयुक्तांनी केलेली कारवाई रद्द करण्याची मागणी त्यांनी आमदार वंदाताई म्हात्रे यांच्याकडे केली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. आता तुम्ही तुमचे लाडके चॅनल MVTV न्यूज हे मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉपवरही पाहू शकता. त्याकरिता www.mvtvnews.com या वेबसाईटला भेट द्या. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.